वर्षात नरेंद्र मोदी आणि या सरकारला एवढा मोठा धक्का बसला आहे की तो धक्का त्यांना सहनच होणार नाही. कारण भारतामध्ये 543 सीट आहेत आणि हे सीट 2029ला दुप्पट होणार होते आणि आपल्या महाराष्ट्रात 48 लोकसभा सीट असून आता ते 73 होणार होते. आणि हे वरची जी सीट आहेत ह्या वरच्या सीटामध्ये कुठले खासदार निवडून आले असते जर तुम्ही विचार जर इथे केला तर बीड असा मतदारसंघ आहे, तिथे 21 लाख लोकसंख्या आहे. मग जेव्हा जनगणना झाली असती तेव्हा इथे 2 मतदारसंघ झाले असते, पण कुठलीही जनगणना नाही. आणि सरकार मात्र आता काय करायला लागलं होतं की महिला आरक्षणाच्या नावाखाली हे मतदारसंघ वाढवायला लागलं होतं. आता जर विचार केला तर बीड मतदारसंघामध्ये 2 सीटं पडली तर दोन्ही मुंडे बहिणी हे 2 मतदारसंघ वाटून दिले असते तर भाजप तिथे दोन्ही जागेवर निवडून आलं असतं. असा जर विचार केला तर भारतामध्ये असे कित्येक मतदारसंघ आहेत तिथे भाजपाला नक्कीच फायदा झाला असता, परंतु विरोधकांनी ओळखलं आणि महिला आरक्षणाच्या नावाखाली हे सरकार आपला 2029चा डाव टाकणार होतं हेच विरोधकांनी ओळखलं आणि हाणून पाडलं असं या विरोधकांचं म्हणणं आहे. तर आत्ता भाजप सरकारला मोठा दणका बसला आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुझी प्रतिक्रिया कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब